साहेब, काळजी करू नका. निवडणुकांच्या आधी सर्व पैसा तुमच्या हातात येईल. पैशांची बिलकुल कमी पडणार नाही, याची जबाबदारी माझी. काय झालं मॅडम? वाचा. खुनाच्या गुन्ह्याखाली देव माणसाला अटक. काय? आता ह्याचा बाजार उठलाच समजा. मूर्ख आहेत का तुम्ही? ह्याचा बाजार उठला तर हा आपला बाजार उठवेल, कळतंय का? आपली सोन्याची बिस्किट त्याच्याकडे आहे. हा जमिनीचा व्यवहारही अजून व्हायचा बाकी आहे. हा जर लवकर बाहेर नाही आला तर आपला करोडोचा तोटा होईल. हे नक्की काय प्रकरण आहे ना ते शोधा. ह्याची जर यात सुटण्याची शक्यता कमी असेल ना तर त्याला जाऊन भेटा. त्याला विचारा की त्याने आपला माल कुठे लपवलाय म्हणून. कळलं? मला माझी सोन्याची बिस्किटं हवी आहेत. निघा आता. हो मॅडम. काही करून मला माझा माल लवकरात लवकर मिळवायला हवा. आज जामकरने डोक्याची वाट लावली आहे सगळे. याच्या मनात नक्की काय चाललंय हेच कळत नाहीये. हा खरंच मला पैसे घेऊन सोडेल की याच्या जाळ्यात फसावं म्हणून त्याने ही चाल खेळली. याला पैसे द्यावे की नको द्यायला? मज्जा आहे एका माणसाची. एका माणसाची खूप मज्जा आहे. बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय? मी नाही. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. या तुमची बायको, धर्मपत्नी तुमची. नशिबान आहात तुम्ही. तुम्हाला अशी पत्नी मिळाली. खास तुझ्या ओढीनं तुला भेटायला आलीये. बरं बोला. तुम्ही बोला. तुम्ही आता आलात, तुम्ही बोला. बोला बोला. संवाद झाला पाहिजे तुमच्यामध्ये. बोला बोला. तुमचं खासगी जे असेल ते बोला. हा बोला बोला. हा काय झालं डॉक्टर? हा, तुम्हाला यांनी मारलं का? हो, पोलिसांनी मारलं. पोलीस मारतात, खूप मारतात पोलीस. तरी मी पोलिसांना म्हटलं मारू नका, मारू नका. प्रेमानं जग जिंकता येतं. पण नाही ऐकलं, मारलं. तुम्हीच मारलंय ना? हो, मीच मारलं. मी सुद्धा पोलीस आहे ना. काय समजा यांना नाही मारलं ना आम्ही तर लोक काय म्हणतील, यांच्याकडून आम्ही पैसे घेतले असं होईल ना. काय पैशानं सगळी कामं होतात ना, है ना? इथं लक्षात, पैशानं सगळी कामं होतात म्हणून मारलं. पण हा सांगायचं राहिलंच, यांनी तुमच्यासाठी डबा आणला होता घरून खास तुमच्यासाठी. पण यांनी मला बोलण्यामध्ये एवढं गुंतवलं ना की तो डबा मी सगळा संपवून टाकला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुम्ही माफ करा. बोला बोला बोला. तुमचं बोला. तुम्ही खासगी बोला. बोला बोला बोला. तुमच्यासाठी कापड आणले. कपडे आणलेत? बदला कपडे. बदला बदला कपडे बदला. खासगी. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. ठीक आहे, जातो मी. जातो. बोला बोला. तुम्ही बोला. ठीक आहे, आता जातो. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. अरे खिडकीतून कुठे निघालो मी? पोलीस आहे मी.
याच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे याच्यापासून. ते पैशाचं काय बोलत होते? काय नाही, त्याने मला ऑफर दिली. तो म्हणतो पैसे कुठे लपवलेस सांग, त्यातले 50% मला दे, तुला तुरुंगातून सोडतो, केस पण मागे घेतो. हो मग चांगलं आहे ना, देऊन टाका पैसे, म्हणजे ह्यातनं मोकळे हो आपण. मूर्ख आहेस का टिम्पल तू? विक्षिप्त माणूस आहे तो, कधी काय करेल काय सांगता येत नाही. माझ्याकडून पैसे घेईल आणि तुरुंगातूनही सोडणार नाही. मग काय करायचं? तुम्ही असं जेलमध्ये राहणार आहे? शक्य नाहीये त्या टिम्पल. आता या तुरुंगातून मला फक्त एकच व्यक्ती बाहेर काढू शकते. तिच्याकडे जा आणि तिला सांग, जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत तुझं काम करणार नाही. वय कापड तुमची. डॉक्टर एक विचारू का? पोलीस लय मारतात का हो? ठीक आहे, येते. डिंपे, अगं ए डिंपे, कुठं ग हिचा डबरा भरलाय कुणाला माहिती. गाव आहे मामाचा आणि एक नाही कामाचा अशी गत आहे. मंगले ए मंगले, कुठं खपले दोघी बी कुणाला माहिती. का गेल्या त्या बाय भुलव्याला परत भेटायला, पण काय उपयोग नाही त्या बाय भुलव्याला भेटून. तो बसला असेल आता तिथं सडत आतमध्ये. तो इन्स्पेक्टर काय त्यांना भेटून नाही देणार, लावल हाकलून. नाही आणला अक्काबाई सुचली आणि त्या बाय भुलव्या बरोबर लगीन केलं. मंगले ए मंगले. आत्या आत्या, अहो कशाला वरडताय? वरडती त्या बाय भुलव्या फसाव जाणार आहे म्हणून. आत्या बोलायचं असेल तर चांगलं बोला, नाही तर नाही बोललं तरी चालेल. आधी ती डिंपी कुठे ती सांग मला, मग बोल पुढचं. ती गेली आहे डॉक्टरला डबा द्यायला. घ्या म्हणजे ना आपणच सापाला दूध पाजल्यासारखं आहे. चांगला तो गेलाय ना जेल मध्ये, तर मरू दे की तिकडे, बसू दे की तिकडे. कशाला जायला नादाला लागताय का? असं किती दिवस डबं घेऊन जाणार आहे ग ती? हाय संधी तर काडीमोड घ्यायचं सोडलं आणि पोरगीला डबं घेऊन पाठवतेच. होय चांगला वकील बोलो आणि डिंपीला काडीमोड घ्यायला सांग. बया काय बोलायचं तुम्हाला? समधी लाज ऐकून खाल्ल्यागत का बोलताय तुम्ही, तीच कळणं झालंय मला. आपल्याच नातीचं वाईट बघणारी एकमेव आजी असाल. जग साक्षी आहे, कोण तिचं भलं बघताय ती ठरवायला. अगं थोडा येळ जाऊ दे, तेव्हा तुमचं डोळं नाही ना उघडलं तर नावाची ही सरू म्हातारी नाही. डिंपे भेटले का डॉक्टर? खाल्ला का डबा त्यांनी? खाल्ला, पण डॉक्टरांना नाही. म्हणजे त्या इन्स्पेक्टरनं खाल्ला. म्हणे घरातलं खायला भेटत नाही असं म्हणून एक घास खाता खाता अख्खा डबा संपवलाय त्यांनी. त्या बया, म्हणजे डॉक्टर उपाशीच राहिले? कसला उपाशी? अगं त्या इन्स्पेक्टरने डबा खाल्ला ना, म्हणजे त्या बाय भुलवेने त्याचं फटकं खाल्लंच असेल की. त्याला बरोबर कळतं त्या बाय भुलव्याशी कसं वागायचं ती. बरोबर आहे, तुला एकटीला सोडून ना सगळ्यांनी कळतं कसं वागायचं. तू खुशीत किती पण गाजर खा, त्याचा काय उपयोग होणार नाही. आणि तो इन्स्पेक्टर जामकर आहे ना, डॉक्टरांचं आता काहीच वाकडं करू शकत नाही. ते लवकर स्वतःहून डॉक्टरांनी सोडतात की नाही बघच तू. अगं डिंपे, मला जरा इसकटून सांग की डॉक्टर सुट्ट्याला. बसा स्वप्न बघत, असं काय बी होणार नाही. तुमच्या त्या बाय भुलव्याचा आहे ना इन्स्पेक्टर काय बनवून आलाय. नाही त्या इन्स्पेक्टरनं बाय भुलव्याला पलटा भई थोडी केली ना तरी विचार मला. त्याची किरडी ठासाळली त्याची, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याला घातलं नेऊन टापऱ्या, त्याला आली पटकी लवकर, त्याला भरली रागात पिती, त्याचं मड बसवलं भेताळा संघ त्याचं. मी इथे फार काळ नाही राहू शकत. मी देवी सिंग आहे, मला कोठडीत बंदिस्त नाही कोण करू शकत. या टिम्पलने तिला सांगितलेलं काम चोख पार पाडलं तर मला इथून बाहेर पडण्यापासून कोणीच नाही रोखू शकणार. आणि एकदा का मी इथून बाहेर पडलो की मग या जामकरचा काटा कसा काढायचा हे मला चांगलंच माहिती. एक गोळी आणि कायमचा आराम.
माझं खरं रूप त्याला दाखवावंच लागेल. मला मारायचा प्लॅन चाललाय ना, मारून टाका मला. तुमचं बरोबर आहे, इतका त्रास दिला मी तुला, इतकं मारलं, इतकं तुडवलं मी तुला. तुझ्या मनात असा विचार येणं अगदी साहजिक आहे. इगो लई झालं लई हो. साहेब काय बोलताय तुम्ही? मी माणसांना माफ करून पुढे जाणारा माणूस. माणसांना माफ केलं ना, मनावरचं ओझं हलकं होतं. तू माफ करणारा नाही रे, तू माणसं साफ करणार आहेस. मारून टाकतोस त्यांना. गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. अरे माझा फोन इथेच राहिला होता. हा कस काय राहिला इथे फोन? इथेच होता फोन. तर मी जी ऑफर दिली होती त्याचं काय झालं? करून टाकूया, अर्धे अर्धे, अर्धे तुला अर्धे मला, विषय संपला. साहेब हे बघा, तुम्ही विनाकारण माझ्यावर संशय घेताय, कुठला तरी आरोप करताय. कुठल्या पैशांबद्दल बोलताय तुम्ही? मला कुठलेच पैसे माहिती नाही. काय बोलताय? नाही मग मला वाड्यावर धाड टाकावी लागेल. तिथं मिस्टर कंगनी भेटतीलच मला. ते करतील की मला मार्गदर्शन. आता शिष्य नव्हे का मी त्यांचा? कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी हाय हाय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी. आमदार बाईच्या सोन्याचे तर किती पैसे मिळतात, त्या जमिनीचे पैसे तर कितीतरी जास्त पटीने मिळणार आहे. नाम्या दादाच्या पतपिढीचे पैसे मिळतात ती वेगळंच. शपथ, व्हायच काय कमी पैसा मिळणार आहे वे. त्या डॉक्टरांनी त्या जमिनीचा व्यवहार केला, त्या सोन्याच्या बिस्किटांना योग्य मार्गी लावलं की दुसऱ्या मिनिटाला मी इथनं पळून जाणार. किती दिवस असं घाबरत घाबरत जगायचं? मला नाही असलं घाबरत जगायचं आता. कोण आहे? नाम्या. आले. ये ना. नाम्या दादा, तू आता इथं? ते ठरल्याप्रमाणे डॉक्टरांना बॅग द्यायला आलो होतो. मला माहिती आहे डॉक्टर नाहीत, म्हणून मग मी माझा शब्द न पाळणं बरोबर नाही ना. डॉक्टर नाही तर ही बॅग तुझ्याकडे ठेव. चला ते पैसे. नाम्या दादा, तू हे असे पैसे आणतो, कुणी बघितलं तर? डिंपल, डॉक्टर कसे? काय सांगू नाम्या दादा, ते इन्स्पेक्टर जामकरनं लय मारले डॉक्टरांना. परवन उठलेत त्यांच्या अंगावर. वन उठले? अशी कशी हिंमत केली त्यांनी डॉक्टरांना हात लावायची? कंगनी बाबा पण कसली परीक्षा घेते डॉक्टरांची काय माहिती. डिंपल, डॉक्टर लवकर सुटले पाहिजे. नाम्या दादा,
तू नको काळजी करू. काही दिवसांचाच प्रश्न आहे बघ. डॉक्टर लवकर सुटून येतील की नाही बघच तू. हो, आपण सगळा जोर लावू, डॉक्टरांना सोडून आणूयाच. डिंपल, तू पण तुझी काळजी घे. आणि डॉक्टरांना भेटायला जाशील ना तेव्हा मला बी सांग, मला बी यायचंय. वय येतो, ती बॅग सांभाळ. हा. ही बॅग ह्या आडगळीत ठेवली पाहिजे. राऊत, आवरलं का सगळ्यांचं? हो आवरलं. सगळे तयार आहेत? हो हो झालंय साहेब. अरे काय सकाळी सकाळी नीट झोपून पण देत नाही. वॉरंट घेतलं का? हो घेतलं. सील स्टॅम्प? तो पण घेतलाय साहेब. ठीक आहे, आलो तुम्ही. गडबड चालली यांची एवढी सकाळी सकाळी. काय झाली का झोप? हो काय कसली गडबड? तेच तर सांगायला आलोय ना, म्हणून विचारलं झाली का झोप. नाहीतरी तुझी झोप उडणार आहे. का? जामकर साहेबांनी वाड्यावर छापा टाकायची तयारी केली. सगळी तयारी झाली. आता 5च मिनिटात आम्ही इथून निघणार. बरे बोलानं पैसे कुठं आहे ते सांगितलं असतंच ना, तर ही वेळ आली नसती. सोन्याची बिस्किट पतसंस्थेचे सगळे पैसे वाड्यावरच आहेत. काही झालं तरी हे पोलिसांच्या हाती लागतात ना. मला काही करून ही बातमी टिम्पल पर्यंत पोचवायला पाहिजे. माझा पैसा मी पोलिसांच्या हाती हात देणार नाही. लवकरात लवकर जाऊन त्या आमदार बाईला भेटलं पाहिजे आणि तिला सांगितलं पाहिजे, आधी डॉक्टरांनी सोडवा, मगच तुमचं काम करणार. कोण आहे? दिदे दिदे मी दारू उघड लवकर. काय काम आहे तुझं? अगं लय महत्वाचं काम आहे, तू दारू उघड. अगं उघड की लवकर. आले, थांब थांब टोन्या. अगं एवढा वेळ का लागतोय? थांब ना मेल्या. काय झालं? असं भूत माग लागलं का पळत आलायस? अगं भूत नाही, पोलीस मागे लागले ती. काय टोन्या, तुला किती वेळा सांगितलं मस्ती कर जाऊ नको म्हणून. आता खा त्यांचा मार, जा. हे येडीबीड झाली का? अगं माझ्या मागे नाही, पोलीस वाड्याच्या मागे लागली ती. काय? होय. तुला कोणी सांगितलं? अगं मी बाहेर खेळत होतो तर एक माणूस आला दुकानापाशी. तो म्हणला की बाबूराव पाटलांच्या वाड्यावर पोलीस धाड घालणार आहेत. मग मी पळत पळत आलो आणि पहिलं तुला सांगितले. तुझ्याकडे काय पैसे बिसे आहेत का जास्तीचं? मागणं ठेवाय दे, मी पिवतो. टोन्या, काय डोक्यावर पडलाय का? माझ्याकडे कशाला पैसे असतात? जा तुम्ही, मी आधी जा. जा पैसे नाहीत ना? जा ना. ए मम्मी, शाळा उठला का? हो सर, आपण वाड्यावर धाड टाकायला चाललो हे सांगितलंय त्याला. शिवाय वाड्यावर तसा निरोपही पाठवलाय. वाड्याच्या सर्च वॉरंटची कॉपी आली का? हो सर. चला वाड्यावर धाड टाकायला. वाड्यावर धाड टाकताना जर कोणी मध्ये आलं, आडवं आलं, त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करा. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा शोध घ्या. चाकू, सुरे, सोनं, चांदी, पैसे, सोन्याची बिस्किट यांचा कसून शोध घ्या. वाड्याचा कोपरा आणि कोपरा सर्च करा. साहेब,
मागच्या वेळी त्या वाड्यामध्ये एका बाईचा सांगाडा सापडला होता. यावेळेसही असा काही सांगाडा सापडू शकतो. कसून शोध घ्या, अलर्ट राहा. पैसे मिळाल्याशिवाय वाड्यातून बाहेर पडायचं नाही अशी शपथ घ्या. हो सर. मग बघता काय, चला कामाला लागा.